नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वयवारीचा भाग दुसरा. भाग एक आपण अगोदर बघितलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर आज आपण पुढचा प्रश्न करणार आहोत. भाग एक पासून जेवढे प्रश्न झाले त्याचे पुढचे पण प्रश्न आज करणार आहोत. तर बघूया, पहिला प्रश्न काय. 3 व्यक्तींची वयाची सरासरी 24 वर्ष आहे, बरोबर का. 3 व्यक्तींची वयाची सरासरी 24 वर्ष आहे. त्यांचे वयाचे गुणोत्तर 2, 3, 7 आहे. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती, असा प्रश्न तुम्हाला केला गेलेला आहे. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला 3 व्यक्तींचं वय काढता येतं, किंवा मग प्रश्नामध्ये फक्त सर्वात मोठ्या व्यक्तीचं वय किंवा सर्वात लहान व्यक्तीचे वय विचारलं जातं. त्या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचंय बघूया लगेच. व्यक्ती व्यक्ती किती व्यक्ती आहेत मित्रांनो? 3 व्यक्ती आहेत, बरोबर का. त्यांची वयाची सरासरी किती दिली तुम्हाला? किती दिली? 24 वर्ष. ओके. त्यानंतर त्यांचे गुणोत्तर दिले तुम्हाला काय? 2, 3 आणि 7 हे गुणोत्तर दिले, आणि विचारले तुम्हाला सर्वात लहान बाळाचं वय, बरोबर का. तर करायचं काय, लक्षात घ्या. जिथं सरासरीला लागून संख्या असेल तिथं कंपल्सरी काय करावा? गुणाकार करावा. काय करावा? गुणाकार. 24 त्रिक 72, 24 त्रिक 72. आणि जे गुणोत्तर दिले तुम्हाला यांची करावी बेरीज. काय करावी? बेरीज. तर मला हे सांगा मित्रांनो, यांची बेरीज किती येईल? 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. ठीक आहे, बाकीला घेऊन या. यांची बेरीज किती तुमची? 12. हा तुमच्या भागाकारामध्ये आला. चला भाग देऊन टाका. 12 1 12, 12 7 72, 12 72. विचारलं काय? सर्वात लहान व्यक्तीचे वय. मग सर्वात लहान याच्यामध्ये बघायची संख्या गुणोत्तरामध्ये. काय म्हणतोय मी? सर्वात लहान संख्या कुठे बघायची? गुणोत्तरामध्ये. गुणोत्तरामध्ये सर्वात लहान संख्या 2, म्हणजे 6 गुणिले 2, 6 गुणिले 12. म्हणजे सर्वात लहान व्यक्तीचं वय किती आहे मित्रांनो? वय वर्ष 12. किती आहे? 12. एक लक्षात घ्या, हा प्रश्न जळगाव जिल्हा, ओके, 2019 ला पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि सर्वात मोठ्या व्यक्तीचे वय काढायचे असेल तर हा 6 गुणिले हा 7. ओके, किती येतील? 7 काम 42. म्हणजे किती वर्ष येईल त्याच्या? 42 सर्वात मोठ्या व्यक्तीचं. नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच. प्रश्न दुसरा बघूया. वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. काय म्हटलं? वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. 10 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर वडिलाचे आजचे वय काढा. काय प्रश्न म्हटला? वडिलाचे आजचे वय काढा. हा प्रश्न बघा, तुम्हाला लक्षात घ्या, नागपूरला 2024 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. खूप छान आणि मस्त प्रश्न आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा, लक्षात घ्या. वडिलाचे वय, बरोबर का. वडिलांचं मी व लिहितो. वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या किती पट आहे? 3 पट. म्हणजे वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या किती पट आहे? 3 पट. म्हणजे हा भाऊ 3 पट आहे. आणि याची वय माहित नाही आपल्याला, म्हणून काय लिहू आपण? एक्स. जिथं काही माहिती तिथं एक्स, बरोबर का. नेक्स्ट, 10 वर्षानंतर. किती वर्षानंतर? 10 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. 10 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या किती पट होईल? दुप्पट. म्हणजे 2x होणार आहे. किती? 2x. आणि याच्या पण काय माहिती म्हणून x मानू, बरोबर. तर आजचे काय म्हटलं? तर आजचे वडीलचे वय काढा. ओके, त्या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचे लक्षात घ्या. जिथं x म्हणजे कंपल्सरी काय? 1. जिथं x म्हणजे तिथं कंपल्सरी 1. ओके, आता एक लक्षात घ्यायचा फॉर्म्युला लिहून दिलाय मी तुम्हाला. काय? वयवारी भाग 1 मध्ये तिथं आहे. तिथं मी तुम्हाला एक उदाहरण घेतलेलं आहे, तिथं हा फॉर्म्युला गेलेला आहे. काय फॉर्म्युला बघा, लक्षात घ्या. वर्ष गुणिले दुसऱ्या गुणोत्तरातील फरक. दुसऱ्या गुणोत्तरातील फरक. ओके, त्यानंतर भागिले तिरकस गुणोत्तरातील फरक. ओके, मग कसं फॉर्म्युला लागू पडणार आहे बघा, लक्षात घ्या. ओके, करायचं काय की इथं वडील 3 निघाले, इकडे मुलगा 1 निघालाय. नंतर वडील किती निघाले? 2 निघालाय. आणि मुलगा किती निघालाय? 1. ओके, आता करायचं काय? वर्ष लिहून घ्या. वर्ष किती आहेत? 10 गुणिले क्रॉस गुणाकार करायचा आहे. क्रॉस गुणाकार. 3 1 3, बे 1 बे. यांचे गुणोत्तर किती आलं? 3 2. आता म्हणतो काय तो? दुसऱ्या गुणोत्तरातील फरक. म्हणजे लक्षात घ्या, 1 नंबरचं गुणोत्तर आहे, हे 2 नंबरचं गुणोत्तर आहे. मग दुसरं गुणोत्तर किती? 2 1. यातला फरक किती येणार? 1च येणार. मग 1 लिहून टाका. त्यानंतर क्रॉस गुणाकारातील फरक म्हटला होता तो. 3 1 3 घेतला आपण, बे 1 बे घेतलं. परत यांच्या वजाबाकी किती येणार? 1.
एक एक काय झाला कट, राहिला काय तुमचा 10. कोणाचे वय विचारलं मित्रांनो, कोणाचे वय विचारलं? वडिलांचे वय विचारलं. किती? वडिलांचं. तर वडिलांचं वय विचारल्यावर करायचं काय? कोणाचे पण वय विचारू द्या, इथे तुमचा आन्सर आलेले 10. करायचं काय? जे पहिलं गुणोत्तर आहे त्याच्यातून ज्याचे विचारले त्याचे गुणोत्तर घ्या. मग वडिलांचे विचारले म्हणून आपण काय घेणार? 3. 10 गुणिले 3 बरोबर किती झाले? 30. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ऑप्शन नंबर 3 हे बरोबर तुमचा आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच. चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. छान प्रश्न आहे, एक लक्षात घ्या. हा प्रश्न पण तसाच सेम करायचे, त्याच फॉर्म्युलाने. फॉर्म्युला मी डबल लिहून देणार नाही, फक्त समजून घ्या करायचं काय. 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील, काय म्हटलं? 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील बरोबर का, यांचे वयाचे गुणोत्तर 1:7 होते. किती? 1:7 होते. परंतु 10 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर किती झालं? 1:2. किती झालं? 1:2 होईल. तर वडिलाचे आजचे वय किती? ओके, हा प्रश्न तुम्हाला 3 वेळेस विचारला गेलेला मित्रांनो. अकोल्याला 2023ला, रायगड 2021 आणि औरंगाबाद 2018ला विचारला गेलेला प्रश्न आहे. तर करायचं काय? लक्षात घ्या. पहिले काय म्हटलं? 10 वर्षापूर्वी, वर्षापूर्वी. आणि त्यानंतर परत म्हणतोय तो किती होत आहे? 10 वर्षानंतर, वर्षानंतर. ओके, मग लक्षात घ्या, काहीच करायचं नाही. तुम्हाला म्हटलं मी, जो आपला फॉर्म्युला आहे, वर्ष गुणिला दुसऱ्या गुणोत्तरातील फरक भागीला तिरकस गुणाकारातील फरक. तर करायचं काय? वर्ष काढायचं ना आपल्या पहिले. मग हा पहिले 10 वर्ष आणि 10 वर्ष, टोटल किती होतील मित्रांनो? 20 वर्ष. किती होतील? 20 वर्ष लिहिलं. त्यानंतर दुसऱ्या गुणोत्तरातील फरक, हे 1 नंबरचं, हे 2 नंबरचं. दुसऱ्या गुणोत्तरातील फरक किती येईल? 1 येणार आहे सर, लिहून टाका बिंदास, 1 झालं. त्यानंतर क्रॉस गुणाकार, 7 7, 2 2, यांच्या फरक किती येईल? 5. हा भागीला जातो 5, गेला का? बागच्या 5 1 5, 5 चोक 20, 4 1 4. कोणाचे वय विचारलं? हो, कोणाचे वय विचारलं? वडिलाचं. तर वडिला कुठे आहेत? इथे आहेत तुमचे, हे वडील आहेत बरं का. नंतर म्हणणार व काय आहे? वडील आहेत. ओके, वडिलांचं वय विचारलंय म्हणून पहिल्या गुणोत्तरामध्ये वडिलांचं गुणोत्तर किती आहे? 7. म्हणजे 7 गुणिला 4, 7 चौक 28. किती आलं? 7 चौक 28 आलं सर, 28 आलं ना. त्यानंतर हे तुम्हाला केव्हाचं भेटलं मित्रांनो? केव्हाचं? हे भूतकाळाचं भेटलं, कालचं. आणि तुम्हाला विचारलंय आजचं वय काढा. तर याच्यामध्ये काय करायचं? जे 10 वर्षानंतर आहे ते याच्यामध्ये ऍड करून टाका. 28 गुणिला 38, म्हणजे वडिलाचे आजचं वय किती आहे? 38 वर्ष. किती आहे? 38 वर्ष. इथपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने डाऊट समजला असेल अशी आशा करतो. नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच. चला पुढचा प्रश्न बघूया. काय प्रश्न आहे? ईशाचे वय 13 वर्ष आहे. काय म्हटलं? ईशाचे वय 13 वर्ष आहे. तिची आई तिच्या वडिलांपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. ओके, तिची आई तिच्या वडिलांपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? 3 वर्षांची लहान आहे. ओके, व ईशापेक्षा काय? व ईशापेक्षा 24 वर्षांची मोठी आहे. तर वडिलांचे वय किती? असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं आहे. ओके, ईशाचे वय किती आहे? 13 वर्ष बरोबर का? 13 वर्ष. तिची आई, ओके, म्हणजे जी ईशाची आई आहे, ईशाची आई आहे बरोबर का? ईशाची आई आहे. तिच्या वडिलांपेक्षा ओके किती वर्षांनी लहान आहे? 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे -3 असं धरून चला. ओके, -3. इथं लहान आहे म्हणून मायनस घ्या, मोठी राहिली असते +3 घेतले असते, हे लक्षात ठेवा. -3 घेतलं. ओके, नाही पण घेतलं तरी चालतं, फक्त लक्षात ठेवा. तिची आई तिच्या वडिलांपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे व ईशापेक्षा 24 वर्षांची मोठी आहे. कोण? तिची आई. ओके, ईशापेक्षा 24 वर्षाची कोण? मोठी आहे. कोण? तिची आई. मग मला सांगा, ईशापेक्षा 24 वर्षाची मोठी आहे आणि ईशाचं वय किती मित्रांनो? 13 बरोबर का? 13. तर करायचं काय? हा 24 मध्ये 13 जर मिळवला तर आपल्याला आईचं वय मिळतं. ओके बरोबर का? काय म्हणते बघा, लक्षात घ्या. ईशा 13 वर्षाची आहे. ओके, तिची आई तिच्या वडिलांपेक्षा 3 वर्षाची कशी आहे? लहान आहे. ओके, लहान आहे. पण ईशापेक्षा तिची आई 24 वर्षाची कशी आहे? मोठी आहे. काय म्हटलं? मोठी आहे. तर तिच्या वडिलांचे वय काढा. तर करायचं काय? ईशा 13 वर्षाची होती
आणि तिची आई हिच्यापेक्षा किती वर्षाची मोठी आहे? 24 वर्षाची मोठी आहे. लक्षात घ्या, 24 वर्षाची. म्हणजे 13 मध्ये जर 24 मिळवले आपण तर किती होतील? 37. किती होतील? 37. म्हणजे तिची आई हिच्याची किती वर्षाची आहे? 37 वर्षाची आहे. हे कन्फर्म झालं. 37 वर्षाची हे कन्फर्म झालं. पण म्हटलं काय, आपल्याला वडिलांचं वय विचारलंय आणि तिची आई जो आहे ती वडिलांपेक्षा किती वर्षाची लहान आहे? -3. म्हणजे 3 वर्षांची लहान आहे. तो ऑब्वियसली जर तिची आई 37 वर्षाची झाली असेल तर वडील किती वर्षाचे असतील? हे 3 याच्यामध्ये मिळवले तर 40 वर्षाचे. किती वर्षाचे असतील? 40 वर्षाचे. सिंपल मध्ये होतं एकदम. खूप साधा सिंपल प्रश्न होता. सांगली 2019 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. ओके, खूप चांगल्या पद्धतीने समजला असाल अशी आशा करतो. नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच धडके धडाधड. चला नेक्स्ट क्वेश्चन खूप छान आहे. प्रियंका व दीपिका यांची वयाची बेरीज 34 वर्ष आहे. तर प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांची मोठी आहे. काय म्हटलं? प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांची मोठी आहे. तर त्यांचे वय काढा. हा प्रश्न तुम्ही ऑप्शन मधून सॉल्व्ह करू शकता. खूप साधा सिंपल पद्धतीमध्ये. बघा लक्षात घ्या कसं. प्रियंका बरोबर का? प्रियंकाचं दिलंय 20 वर्ष आणि दीपिकाचं दिलंय पहिलं ऑप्शन 14 वर्ष. त्यानंतर प्रियंका किती दिले? 14 वर्ष व दीपिकाचं दिलंय तुम्हाला 20 वर्ष बरोबर. आणि प्रियंका दिलंय तुम्हाला 24 वर्ष आणि दीपिकाचं दिलंय तुम्हाला 34 वर्ष. आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. मला सांगा मित्रांनो, दोघांची वयाची बेरीज प्रियंका प्लस दीपिका किती आहे? 34 वर्ष. ऑप्शन मध्ये कुठे 34 वर्ष पूर्ण आहे? बघा लक्षात घ्या. इथं 20 आणि 14 किती झाले? 34 आहे. 14 आणि 20 34 आहे. पण 24 आणि 34 यांची बेरीज तर 34 येणार नाहीये. म्हणजे ऑप्शन तुमचं कट झालं. यापैकी पण नाही कट झालं. या दोघांपैकी तुमचं काय नसणार आहे? आन्सर असणार आहे. पण प्रश्न व्यवस्थित वाचायचं फक्त. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांची मोठी आहे. म्हणजे ऑब्वियस काय म्हणतो तो? प्रियंका दीपिकापेक्षा. कोणापेक्षा? दीपिकापेक्षा 6 वर्षांची मोठी. म्हणजे मोठं कोण आहे? प्रियंकाबाई आहेत ना. प्रियंकाबाई मोठी आहेत. सिंपल मध्ये प्रियंकाबाई मोठी आहेत. आणि इथं प्रियंकाचं वय 20 दिलंय, इथं 14 दिले. ऑब्वियस पहिल्या ऑप्शन मध्ये प्रियंका काय आहे? मोठी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 20. काय होणार आहे? 20. इथपर्यंत आला असेल लक्षात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन करूया लास्ट. चला वयवारीच्या शेवटच्या प्रश्न आजच्या घेऊन येऊ आपण. मस्त प्रश्न आहे. सुरेशचे वय गणेशचे वयाच्या 3 पट आहे. काय म्हटलं? सुरेशचे वय गणेशच्या वयाच्या 3 पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे. तर सुरेशचे वय किती? ओके, सुरेशचे वय किती? एक लक्षात घ्या. सुरेशचे वय बरोबर का? सुरेश भाऊ आहेत आपले. सुरेश भाऊ. सुरेशचे वय गणेशच्या कोणाच्या? गणेशच्या वयाच्या 3 पट आहे. म्हणजे कोण मोठं? ऑब्वियस सुरेशचे वय गणेशच्या वयाच्या 3 पट आहे. म्हणजे 100% कोण मोठं असणार आहे? सुरेश भाऊ 3 पट आहे. मग आपल्याला गणेश भाऊचं माहित नाही म्हणून एक्स म्हणा. सिंपल मध्ये म्हटलं एक्स म्हणा. ओके, या दोघांची वयाची बेरीज किती आहे मित्रांनो? 80 वर्ष. किती आहे? 80 वर्ष. तर सुरेश दादाचे वय किती? सुरेश दादाचे वय किती? करायचं काय? हा 3x म्हणजे किती होईल? हा 4x. याची बेरीज म्हटली म्हणून बेरीज 3x आणि x म्हणजे हा 1 असतो ना. आपल्याला माहिती आहे 3 आणि 1 4 आणि हा 1 इथं घेऊन द्या भागाकार मध्ये. 4x घेतला नाही घेतला तर चालतं. ओके, द्या भाग. 4 1 4 4 2 8 0 4 0. किती आलं? 20. किती आलं? 20. तुम्हाला विचारलं काय? विचारलं काय मित्रांनो? काय विचारलं? की सुरेशचे वय सांगा. सुरेश भाऊ किती आहे? 3x. मग या 20 ला 3x ने गुणून टाका किंवा 3 ने गुणा. 20 3 60. 20 3 60. तर सुरेश भाऊचे वय किती आलं? 60. गणेश भाऊचे किती येईल? 80 बेरीज आहे ना यार. तर 60 आलं. म्हणजे उरतात किती? 20. मग आपलं गणेश भाऊचे किती वय आहे? 20 वर्ष. तर या पद्धतीने आपण आज वयवारी हे प्रकरण किंवा हे चॅप्टर पूर्ण केलेलं आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त आणखी आहेत प्रश्न पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आपण जे आयपी प्रश्न आहेत तेच घेतोय. हा बुलढाणा 2019 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. ओके, आज आपण इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया, बाय.